आज आमच्याकडे कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्ही सगळी तयारी सुरू केली आणि तेवढ्यातच पाऊस आला. सो म्हणजे खूपच आम्हाला वाईट वाटत होतं. पण मग माझ्या आईनी एक वाक्य सांगितलं, की विठ्ठलाच्या मनात असेल, तर तो लोकांना जेवू घालेल. आणि मग पाऊस इतका प्रचंड वाढला होता. मला खूप टेन्शन आलं होतं, की काय होणार? पण आय हॅव मॅनिफेस्टेड मायसेल्फ आणि सगळं अरेंजमेंट केली आणि पाऊस थांबला. आणि मग मी ड्रेस घातला आणि सगळं कार्यक्रम सुरू झाला. जेवणाची तयारी सुरू झाली. आणि पावसामुळे इतकं पाणी साचलं होतं, मी एकटीने सगळी ती माती इथे टाकली आणि स्वच्छ केलं. कीर्तनकार आले. त्यांचे पाय धुवून स्वागत आईबाबांनी केलं. खूप छान वातावरण झालं होतं आणि पाऊस पण थांबला होता. पूर्ण दिवस मग ऊनच पडलं खरं तर. अर्थात मनातली इच्छा प्रामाणिक असेल तर सगळं कसं नीटच होतं. आई पायी वारी करून आली, पंढरपूरला जाऊन आली. आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये कुणीच पंढरपूरला गेलेलं नाही आहे. एवढ्या वर्षांमध्ये तिने कधीच आम्हाला सोडून एकटीने प्रवास केला नाही. त्यात तिने ह्या वयात सगळे आजार असताना पायी वारी केली. देवाची पूजा वगैरे मांडली. पूजेचं जे सगळं डिपार्टमेंट होतं ते सगळं पूजाताईने निभावून घेतलं. सो प्रसादामध्ये चपाती, आलू वांग्याची भाजी, तिखट वरण आणि भात आणि गुळाचा शिरा होता. खूप सुंदर आणि चविष्ट महाप्रसाद झाला होता. फारच सुंदर, फार सुंदर. सगळ्यांना आवडला. आणि पाखीने छान नऊवारी नेसली होती. पूजाताईने काल जाऊन नऊवारी तिच्यासाठी नवीन घेऊन आली. तिला नऊवारी नेसायची होती. नंतर कीर्तनाचा कार्यक्रम पण सुरू झाला आणि ही मी अशी इथे बसली आहे. कीर्तनकारांनी पाखीला बोलवून घेतलं आणि तिच्या हातामध्ये गळ्यामध्ये टाळ दिली आणि ती जेव्हा जेव्हा कीर्तनकार वाजवत होते तेव्हा विशेषतः पाखी ताल धरत होती. जवळजवळ 2 तास उभी होती. ते एवढं जड टाळ घेऊन. मी जरा पूजाताईला खुणावलं की मला जरा व्हिडिओमध्ये घे. काहीच केलं नाही, फक्त ड्रेस चढवला आणि अशीच मी केससुद्धा विंचरले नाही. अशीच मी दिवसभर वावरत होते. पाखी टाळ वाजवताना एवढी सुंदर दिसत होती. आपल्याकडूनच आपण आपल्या रूढी परंपरा पुढल्या पिढीला पास करत असतो. इतकं सुंदर, इतकं भक्तिमय, विठ्ठलमय वातावरण झालं होतं. विठ्ठलाची आराधना करायला आम्हाला मिळाले ते फक्त आईमुळे. संकटावरती मात करूनच पुढे जायचं हीच आमच्या आईवडिलांची शिकवण आहे आणि तेही तसंच करत आलेले आहेत. आणि इथे जे सगळे लोक बसलेले आहेत तिथे एवढं पाणी साचलं होतं आणि सगळे असं बघत होते आता काय करायचं. आणि मी कोणाचंच ऐकलं नाही आणि एकटीने तिकडे सगळं माती वगैरे टाकली. मला एकच कळलं की बघत बसण्यापेक्षा आपण काहीतरी केलेलं बरं. आणि बाबा म्हणत होते की आपण आत करू कीर्तन आणि हे सगळं. पण पाऊसच इतका पडला होता. पण सगळं कसं खूप छान झालं, खूप छान पार पडलं. जवळजवळ मला असं वाटत होतं की आता जेवण कसं करायचं, कुठे बसणार लोकं. फार आम्ही टेन्शनमध्ये आलो होतो. जवळजवळ 650 लोकं जेवून गेली. आई जे वाक्य म्हणाली होती तेच वाक्य सत्य ठरलं आणि सत्यात उतरल्या सगळ्या गोष्टी. आई बाबा दोघंही आम्हाला नेहमीच असं सांगत असतात की तुमचं मन खूप छान ठेवा, सगळं छान होईल, असं ते नेहमीच सांगत असतात. आणि सगळे कीर्तनकार जेवले. त्यांना खूप जेवण आवडलं. ते खूप कौतुक करत होते. पाखीचं पण त्यांनी खूप कौतुक केलं. मराठवाड्यामध्ये याला मावंद्याचा कार्यक्रम असं म्हणतात. धन्यवाद सगळ्यांना. सगळे गावकरी आणि आमचे नातेवाईक आले होते आणि त्यांनी या महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा लाभ घेतला. अगदी 6:30-7 वाजेपर्यंत लोकं येत होती आणि वाढत होतो. बाकी जेवणाच्या बाबतीत असं खूप काही उरलं नाही आणि सगळंच काही संपलं नाही. छान झालं सगळं.